नमस्कार. मी किशोर गायकवाड. अ, प्राध्यापक इतिहास विभाग मुंबई विद्यापीठ. अ, मला सर्वप्रथम सिंधुजन अकादमीचं आभार मानावंसं वाटतं, की त्यांनी मला तुमच्याशी बोलायची संधी दिली. आज माझा जो विषय दिलेला आहे, तो आहे प्राचीन भारताच्या समाज संस्कृतीच्या जडणघडणीच्या अनुषंगाने जाती संस्थेचा उदय आणि विकास. तर आपण आज प्राचीन भारतीय समाज संस्कृतीची जडणघडण आणि यामध्ये जाती संस्थेचा उदय आणि विकास कसा झालाय आपण चर्चा करणार आहोत. खरं म्हणजे आपलं जे ज्ञान आहे प्राचीन भारताबद्दल, समाजाबद्दल, समाज संस्कृतीबद्दल आणि विशेषतः जाती संस्थेसारख्या संस्था निर्मिती आणि उदयाबद्दल, हे सगळं ज्ञान आपल्याला मिळालं हे पाश्चात्य दृष्टीतून, पाश्चात्य परिप्रेक्ष्यातून, वासाहतिक परिप्रेक्ष्यातून. आणि त्याचा फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे या मागच्या 200 वर्षांमध्ये. आपल्या संपूर्ण ज्ञान विचाराचा म्हणा किंवा ज्ञान व्यवहाराचा म्हणा. कारण पाश्चात्यांनी एकमेव संस्कृतीच्या अनुषंगाने फक्त संस्कृतच भाषेमध्ये असलेले जे साहित्य आहे त्या साहित्याला एक अभिजात साहित्य म्हणून फक्त त्यामध्येच असलेली संस्कृती, समाज आणि त्यानुसार असलेले अनुभव विश्व हेच संपूर्ण प्राचीन भारताचं अनुभव विश्व होतं. या अनुषंगाने इतिहास लिहिण्याचा एक प्रकारे प्रयत्न सुरू केला आणि तो आजतागायत सुरू आहे. बऱ्याच प्रमाणामध्ये, बऱ्याच विषयांमध्ये आपल्याला पाश्चात्य प्राचीन इतिहासाचे आणि भारतीय प्राचीन इतिहासाचे समांतर असे काही तुल्यबळ विधानं किंवा उदाहरणं आपल्याला दिसतात. म्हणजे तुम्हाला माहित असेल कदाचित नेपोलियनची तुलना समुद्रगुप्ताशी करणे किंवा एक ब्लॅक हिस्ट्री ज्याला म्हणतात किंवा डार्क हिस्ट्री म्हणतात, इसवी सन 800 ते 1200च्या दरम्यान तशीच भारताची पण डार्क हिस्ट्री होती. किंवा अभिजात भाषा त्यांची लॅटिन होती, तर आपली पण अभिजात भाषा एकमेव संस्कृत आहे. या अनुषंगाने संपूर्ण प्राचीन भारताच्या समाज संस्कृतीचं इतिहास लेखन केल्या गेल्यामुळे ते बहुअंशी एकांगी किंवा एकमेव संस्कृती सापेक्ष असं झालेलं आपल्याला दिसतं. आता आपल्याला जाती उत्पत्तीबद्दल जर काही सिद्धांतनं प्राचीन भारताच्या अनुषंगाने जर चर्चा करायची ठरली तर सर्वात सुरुवातीला पुरुष सूक्त याचं आपल्याला उदाहरण येतं. पुरुष सूक्ताच्या तुम्हाला माहिती असेल की 10व्या मंडलामध्ये ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये जे पुरुष सूक्त येतं त्या पुरुष सूक्तामध्ये मुख्यतः ज्या प्रकारे जो एक महाकाय कॉस्मिक मॅन वैश्विक पुरुष जो असतो त्याच्या वेगवेगळ्या भागातून जेव्हा त्याला यज्ञामध्ये बळी चढवतात तेव्हा वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या याच्यातून शरीरातून वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या वस्तू म्हणजे वेगवेगळे ग्रह तारे आणि अशा नैसर्गिक बाबी निर्माण होतात. त्याच्याच बरोबर त्याच्या मुखापासून ब्राह्मण, शोल्डर्स पासून म्हणजे भुजांपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून शूद्र असे निर्माण झाले. अशा प्रकारचे एक थिओलॉजिकल थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ वर्ण जाती सिस्टीम अशी आपल्याला पुरुष सूक्तामध्ये. परंतु गंमत म्हणजे याच एकाच प्रकारची ही सिद्धांतने या संपूर्ण संस्कृत वैदिक साहित्यामध्ये त्याच्यामध्ये संगनमत म्हणा किंवा साधर्म्य दिसत नाही. वेगवेगळ्या वैदिक लाईन ऑफ ऑथरशिप मध्ये वेगवेगळ्या वैदिक साहित्यामध्ये आपल्याला वेगवेगळे थिअरी दिसते आणि त्यानुसार ऐत्रेय ब्राह्मण आणि मत्स्य पुराणामध्ये आपल्याला ब्रह्मदेवापासून ही सृष्टी निर्माण झालेली दिसते. किंवा जसं मनुस्मृतीने म्हटलेलं आहे की प्रजापतीपासून ब्रह्मदेव हा आदी पुरुष होता, त्याच्यापासून ही सृष्टी निर्माण झाली आहे. विश्व पुराणामध्ये सांगितलेलं आहे
की 5 टोळ्या होत्या आर्यांच्या, गंधर्व, पितृ, देव, असुर आणि राक्षस. त्या 5 टोळ्यांमधून नंतर हे 4 वर्ण आणि मग नंतर त्याला निषाद हे जाऊन मिळाले. त्याच्यामधून वर्णांची निर्मिती झालेली आहे. शतपथ ब्राह्मणांमधून 3 शब्दामध्ये भुव, भुवा आणि स्वहा त्याच्यामधून सृष्टी निर्माण झालेली आहे. किंवा तत्त्रीय ब्राह्मणामध्ये सांगितलं की 3 वेदांपासून म्हणजे ब्राह्मण सामवेद, क्षत्रिय यजुर्वेद, वैश्य ऋग्वेद अशा वेदांपासून तयार झालेला आहे. शतपथ ब्राह्मणामध्ये वेगवेगळ्या देवतां आणि असुरांमधून त्यांच्यामधून हे 4 वर्ण असे वेगवेगळे आपल्याला हे महाभारतामध्ये त्वचेच्या रंगापासून म्हणजे सफेद रंगावरून लाल, पिवळा, काळा या रंगांपासून वर्ण तयार झालेले आहे. तर सांगायचं एकच एक तात्पर्य आहे इथे की संपूर्ण वैदिक साहित्यामध्ये पण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रडिक्शन्स विरोधाभास दिसतो की ज्या सिद्धांतनाच्या अंती 4 वर्णांची किंवा जातींची ही निर्मिती झालेली आहे. त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे तो व्रात्याचा पण, म्हणजे जे जे 4 वर्णांमधले लोक जर नीती नियम त्यांचे डूज अँड डोंट्स जर फॉलो करत नसतील, वेळेवर वेगवेगळे कर्मकांड आणि एक रेग्युलर येणारे सगळे यज्ञ किंवा रिच्युअल्स करत नसतील तर ते त्या वर्णातून बाहेर पडतात आणि मग नवीन प्रकारचं ती आयडेंटिटी वर्णाची आयडेंटिटी पण दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल ब्राह्मणांना जर ते व्रात्य झाले तर कांतक, अवंती, वादन, पुष्पधा अशा प्रकारचे शब्द. क्षत्रियांना अल्ल, मल्ल, लिच्छवी, नट, कर्ण, खास अशा प्रकारचे आपल्याला शब्द दिसतात. त्याच प्रकारचे वैश्यांना पण आपल्याला सुधन्वा, आचार्य, पुरुष, विजन या प्रकारचे शब्द दिलेले दिसतात. म्हणजे हे डिसेंट्स आहेत. हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य याच वर्णांमधले नीती नियम न पाळणारे पण हे त्यांना बेनाम दिलेलं आहे. याच्यावरून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तर्क वितर्क आपल्याकडे झालेले दिसतात. मुख्यतः एक तर सर्व विश्वाची लोकसंख्या, सर्व विश्वामध्ये राहणारे लोक फक्त आणि फक्त 4 वर्णांपासूनच तयार झालेले आहे अशा प्रकारची एक काइंड ऑफ माफ करा इथे शुद्धालेखनाची चूक आहे, वर्णांपासून तयार झालेले आहे अशा प्रकारची एक समज आपल्याला या संपूर्ण थिओलॉजिकल थिअरीज मध्ये दिसते. त्याच्यानंतर हा फार महत्वाचा मुद्दा आहे की आधीच्या ज्या आदिवासी टोळ्या होत्या त्या टोळ्यांची जी नावं आहेत तीच नावं आपल्याला संकरित जातींच्या अपत्यांना दिलेली दिसते. म्हणजे जर म्हणजे ब्राह्मण वर्णाच्या पुरुषाचा आणि वैश्य किंवा शूद्र स्त्री पासून जन्मलेल्या अपत्याला कोणती जातीचं टायटल किंवा लेबल द्यायचं, तर तो शब्द ते टायटल ते लेबल साठी नाव वापरलेलं आहे तेव्हाच्या असलेल्या इतर आदिवासी नामांचं. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारे आदिवासी किंवा त्या आर्य सांस्कृतिक परिघाच्या बाहेर असलेले लोक त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेत असताना पूर्णपणे 4 वर्णांच्या उतरंडीवर त्यांना कुठेतरी ऍडजस्ट केलेलं आहे त्या संपूर्ण हायरार्कीमध्ये. त्याचप्रमाणे म्हणजे काही व्यवसाय जसे मासेमारी आहे, शिकार आहे, शेती आहे, हस्तउद्योग आहे, हे पण उद्योग करणारे लोक या वेगवेगळ्या जातीच्या संकरातून कसे अपत्यानुसार निर्माण झाले हे पण एक प्रकारे मोठ्या प्रमाणात तिथे एक उणीव म्हणा किंवा एक काइंड ऑफ आर्ग्युमेंट हे नंतरच्या काळात डेव्हलप झालेलं आहे. मी तशा बऱ्याचशा थिअरीज आहे, सेनारची आहे, रिझलेची आहे, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे, कोसंबींची आहे, अशा बऱ्याच थिअरीज आहेत. मी फक्त इथे रिस्लेंची एक थिअरी मांडतो आणि नंतर पुढे सरकतो. रिस्ले असं म्हणतात की नवनवीन समाज घटक
हे दर्जानुसार या संपूर्ण 4 वर्णांमध्ये जसे जसे समाविष्ट होतात तसे तसे वेगवेगळ्या जातीचं ते स्वरूप, ते एक प्रकारे एक जागा तिथे स्वतःसाठी कार्व करतात आणि त्याच्यानुसार त्या पूर्ण उतरंडीमध्ये वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये आधीची जात आणि नंतरची जात त्याच्यानुसार त्याची प्रतिष्ठा आणि अप्रतिष्ठा ही ठरत असते. काही वेळेला, बऱ्याच वेळेला नवीन व्यवसाय कौशल्यानुसार पण नवीन जाती निर्माण, म्हणजे फॉर एक्झाम्पल अर्ली मिडेबल टाइम्समध्ये, म्हणजे आधीच्या सुरुवातीच्या मध्ययुगीन काळामध्ये प्रभू नावाची जात ही निर्माण झाली, कारण जे काही लोक हे फक्त लिखापडीमध्येच हे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये समाविष्ट होत होते, कालांतराने त्यांची एक जात म्हणून तिथे वर आलेली दिसते, एक ऍक्सेप्टेड झालेली दिसते. काही वेळेला आध्यात्मिक उन्नतीसाठी किंवा मुक्ती मार्गाच्या साठी एक नवीन धर्म संप्रदाय निर्माण केला जातो आणि इन कोर्स ऑफ टाइम त्या धर्म संप्रदायाच्या त्याची परिणिती एका सेपरेट स्पेशल जातीमध्ये होते. म्हणजे जसं आपल्याकडे लिंगायत किंवा अशा अनेक जाती आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर काही स्थलांतरित झालेले लोकही स्थलांतरानंतरही एक नवीन जात म्हणून नवीन क्षेत्रामध्ये ही ओळखल्या जाते. त्याच्यानंतर काही समाजातल्या घटकांनी किंवा ग्रुपने, समूहाने जर परंपरागत रूढी परंपरा बदलवल्या किंवा त्या सोडल्या, नवीन त्या सुरू केल्या काही नैसर्गिक किंवा मानवी निर्मित कारणांनी, तर त्याच्यामुळे पण ती नवीन जात आपल्याला निर्माण झालेली दिसते. आता आपण पुन्हा प्राचीन भारताकडे जाऊया आणि आतापर्यंतचे म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये झालेल्या वेगवेगळ्या मानववंशशास्त्रीय आणि इतिहास, प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाच्या संशोधनाच्या अनुषंगाने ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया, अंती, वर्ण आणि जात निर्माण झालेली आहे त्याकडे आपण आता बघूया. खरं म्हणजे आपल्याला ऋग्वेदापासून एक शब्द येतो ऋग्वेदाच्या काळामध्ये, मुख्यतः जन म्हणून. जन म्हणजे ऋग्वेदाच्या काळामध्ये असलेली टोळी किंवा एक आदिवासी टोळी किंवा जमात आपण असं समजतो. खरं म्हणजे अनेक कुळांना मिळून हे आपल्याला एक जन तयार झालेलं दिसतं. म्हणजे आपल्याला ऋग्वेदामध्ये काही शब्द येतात जनांच्या किंवा त्या याच्या नावाने, ट्राईब्सच्या नावाने, कुरु, पुरु, पांचाल, मत्स्य, चेदी, काशी, कौशल सारखे काही शब्द येतात जे जनासाठी वापरलेले असतात. असे बरेचसे जन एकत्र येऊन ज्या भागामध्ये राहतात त्या असे बरेचसे कुळ एकत्र येऊन जन तयार होतात आणि ते जन ज्या भागामध्ये, ज्या भूभागाला व्याप्त करतात त्या भूभागाला जनपद, म्हणजे जिथे जनांचं पद पडलेलं त्याला जनपद, हे आपल्याला उत्तर ऋग्वेदिक काळामध्ये म्हणजे अर्ली लेटरवेदिक काळामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि त्या विस्ताराबरोबरच परिघावरच्या ज्या टोळ्या आहेत त्या जनपदाच्या परिघावर राहणाऱ्या ज्या इतर टोळ्या आहेत, ज्या आर्य समाजामध्ये मग नंतर कालौघामध्ये समाविष्ट होतात, त्यांना कुठेतरी त्या जनपदामध्येच कुठेतरी स्थान मिळतं. आता त्याच्या आधी आपण पुन्हा ऋग्वेदिक किंवा ऋग्वेदाच्या समाजाकडे बघूया. ऋग्वेदाचं समाजाचं स्वरूप कसं होतं? अतिशय साधं, सरळ, गुंतागुंतीचे नातेसंबंध नसलेलं असं हा समाज आपल्याला दिसून येतो. आता मी जेव्हा सांगतो की गुंतागुंतीचा नातेसंबंध नसलेला समाज म्हणजे काय, म्हणजे अतिशय बेसिक नाते, म्हणजे पिता, माता आणि पुत्र, पुत्री सारखे फक्त बेसिक नाते हे तेव्हा डेव्हलप झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे आत्याचा मामाची मावशी वगैरे असे डिटेल्ड गुंतागुंतीचे नाते आपल्याला दिसत नाही. आणि मुख्यतः त्यांचा जो आर्थिक व्यवहार होता तो
फार कमी प्रमाणामध्ये शेतीवर आधारित होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तो एक प्रकारे पशुपालन व्यवस्थेचा आपल्याला तो आर्थिक व्यवहार दिसतो आणि त्याच्यामुळे संपूर्ण समाज एक पूर्ण कुळ किंवा एक सोसायटी आपण ज्याला म्हणतो, इट वॉज नथिंग बट एक्सटेंडेड फॅमिली मेंबर्स. म्हणजे इतका साधा तो समाज होता की त्याच्यामध्ये ज्या अतिशय सोफॅस्टिकेटेड गुंतागुंतीच्या कॉम्प्लेक्स रिलेशनशिप्स डेव्हलप झालेले नव्हते. म्हणजे वस्तू विनिमयाने आर्थिक व्यवहार होत होते की माझ्याकडे ज्या वस्तू जास्त प्रमाणात आहेत त्या मी माझ्या भावाला किंवा माझ्या एक्सटेंडेड फॅमिली मेंबर्सला आरामात मी शेअर करू शकत होतो. तिथे नाणे किंवा पैशांचा तिथे निर्मितीच किंवा उत्पत्तीच झालेली नव्हती. तेवढा गुंतागुंतीचा व्यवहार तेवढा झालेला नव्हता. इव्हन नातेसंबंधांमध्ये आपल्याला तीच बाब ही दिसते की अतिशय स्ट्रिक्ट रिलेशनशिप्स, असे अतिशय वॉटर टाईट कंपार्टमेंट्स जे डूज अँड डोंट्स जे हे तेवढे दिसत नाही. इवन काही पुस्तकांमध्ये दास आणि दस्यू याचा उल्लेख येतो की दास आणि दस्यू हे दोन टोळ्या आपल्याला ऋग्वेदामध्ये पण दिसतात, परंतु त्या वेर नथिंग बट अ पार्ट ऑफ आर्यन ट्राईब्स. तिथून कुठेतरी दास म्हणजे गुलाम हा शब्द आपण जो डिराईव्ह करतो तो चुकीचा आहे. बऱ्याच याच्यामध्ये पण म्हणजे महाभारताच्या आधी शांती पर्वापर्यंत दास आणि दस्यू नावाचे मोठमोठे राजे आपल्याला दिसतात किंवा शासनकर्ते दिसतात. जरी त्यांचं राज्य अतिशय मोनार्की टाईप असं रिपब्लिक टाईप असं डेव्हलप झालेलं नव्हतं, म्हणजे पूर्ण राज्य संस्था डेव्हलप होण्यासाठी आपण बघतो की एक स्टँडिंग आर्मी पाहिजे, एक प्रकारची एकदम कॉम्प्लेक्स गुंतागुंतीची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम पाहिजे, म्हणजे एक प्रकारे प्रशासकीय यंत्रणा गुंतागुंतीची विकसित व्हायला पाहिजे. एक राज्य शासनाच्या स्तरावर एक काय म्हणतात प्रशासकीय त्याचे घटक उपघटक असे पूर्ण राज्याचे पण इतकी गुंतागुंतीची व्यवस्था आपल्याला या दासदस्यूंची किंवा ऋग्वेदिक काळामध्ये उत्तर ऋग्वेदिक काळामध्ये दिसत नाही. परंतु तरीही हे आर्यांचेच दास आणि दस्यू हे टोळ्या होत्या ज्या आर्यांचे बरेचसे नीती नियम पाळत नव्हते. आता जन आपण बघितलं, जन म्हणजे ट्राईब, तेव्हाचा सगळाच समाज पूर्ण भारतामधला पूर्ण जगातला हा समाज ऐतिहासिक काळ जेव्हा सुरू होतो तेव्हाचा समाज हा वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये विभागलेला होता. आपल्याला एक लक्षात म्हणजे बऱ्याच वेळेला अशा प्रकारे कुठेतरी गैरसमज होतो की आर्य बरेचसे इतिहासकार किंवा अभ्यासक त्याला सिव्हिलायझेशन अशा प्रकारचा आर्य सिव्हिलायझेशन किंवा वैदिक सिव्हिलायझेशन अशा प्रकारचा शब्द वापरतात. सिव्हिलायझेशन ही खूप कॉम्प्लेक्स आणि अतिशय सोफॅस्टिकेटेड टर्म आहे की ज्या संस्कृतीचा मोठ्या भूभागावर प्रचार झाला असेल, मोठ्या भूभागावर एकाच प्रकारची वजन माप याची सिस्टीम असेल, रिलिजन म्हणजे धर्म पण मोठ्या प्रमाणात भूभागावर एकच असेल, लिपी आणि भाषा मोठ्या भूभागावर एकाच प्रकारची पसरलेली असेल, असे बरेचसे निकष आपल्याला सिव्हिलायझेशनचे दिसतात जे हडप्पा सिव्हिलायझेशनला लागू होतात. परंतु वैदिक याला आपण संस्कृतीच म्हणतो, कल्चरच म्हणतो, म्हणजे सिव्हिलायझेशन म्हणत नाही. अनफॉर्च्युनेटली आपल्याला मराठीमध्ये सिव्हिलायझेशनसाठी आणि कल्चरसाठी एकच शब्द आहे जो संस्कृती म्हणून वापरतो. हिंदीमध्ये सिव्हिलायझेशनला सभ्यता म्हणतात आणि कल्चरला संस्कृती म्हणतात. असो, तर आपण जन ते वर्ण हा प्रवास बघत आहोत. जन जे ऋग्वेदिक काळामध्ये अतिशय सिंपल सोसायटी, अतिशय साध्या समाज व्यवस्थेमध्ये तिथे जसं मी सांगितलं समाज हा वॉज नथिंग बट अ एक्सटेंडेड फॅमिली, एक मोठा कुटुंब आपल्याला दिसतं. त्या कुटुंबामधला जो नायक होता त्याला राजन्य किंवा राजन असं म्हणतात, जो नंतर एक क्षत्रिय कुळाचा प्रमुख म्हणून जेव्हा त्याच्या अखत्यारीतला प्रदेश
त्याच्या अखत्यारीतला जनपद हे विस्तार पावतात, विस्तार पावायला लागतात, तेव्हा तो क्षत्रिय कुळाचा प्रमुख होतो. वर्णाच्या पद्धतीमध्ये, वर्णाच्या सिस्टीम मध्ये कुठेतरी ह्या जनाचं रूपांतर आपल्याला नंतर होताना दिसतं. त्याचप्रमाणे प्रत्येक कुळाचा, प्रत्येक क्लॅनचा एक पुरोहित जो होता तो स्वतःच नंतरच्या काळामध्ये म्हणजे वैदिक उत्तर वैदिक काळामध्ये म्हणजे नंतरच्या वेदांच्या काळामध्ये साम यजुर अथर्व वेदांच्या काळामध्ये स्वतःचा वारसा जेनेलॉजी ही ही अपस्तंभ घोबिल अश्वलयन गौतम बौधायन अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्य अशा वेगवेगळ्या आदी ऋषीमुनींपासून स्वतःची जेनेलॉजी हा तो सांगायला लागला. त्याचप्रमाणे तो त्या राजन्याची क्षत्रिय कुळामधली पण जेनॉलॉजी सांगायला लागला. रघुवंश किंवा चंद्रवंशापासून ते राजघराणे निर्माण झालं. इथे महत्वाची बाब ही आहे की क्षत्रिय आणि ब्राह्मणच स्वतःची ही वर्ण सापेक्ष ओळख किंवा जेनॉलॉजी का सांगायला लागले? कारण त्यांच्या नाव आता अखत्यारीमध्ये फक्त त्यांचं कुटुंबच नाही, एक्सटेंडेड फॅमिलीच नाही, परंतु मोठा भूभाग आल्यामुळे बरेचसे नॉन आर्यन्स किंवा बरेचसे इतर व्यवसाय करणारे, बरेचसे जंगलामध्ये राहणारे किंवा पेरिफेरीला राहणारे त्या आर्य संस्कृती परिघाच्या त्या या सीमांच्या पलीकडे राहणारे हे पण काही समाज, अनेक वचन वापरतोय, समाज हे समाविष्ट व्हायला लागले आणि त्याच्यानुसार त्यांचा वर्ण सापेक्ष प्रतिष्ठा म्हणा, दर्जा म्हणा, ही जेनॉलॉजी हे वारसा सांगून ही आणखीनच स्पष्ट क्रिस्टलाइज व्हायला लागली. आणि त्याच्यानुसार आपण नंतर बघतो की आर्य संस्कृतीचा विस्तार हा वीस म्हणजे हा शब्द आपल्याला विस हा शब्द जो ऋग्वेदात येतो ज्याचा अर्थ म्हणजे प्रजा किंवा जे सामान्य लोक असतात त्यांना विस हा शब्द वापरतो. तर विसचं रूपांतर उतरंडीमध्ये आपल्याला उत्तर वैदिक काळामध्ये वर्णाच्याच चौकटीमध्ये वर्णाच्याच या शिडीमध्ये दिसतं. उत्तर वैदिक काळामध्ये हे दोन शब्द फार महत्वाचे ठरतात. एक गृहपती ज्याला म्हणतो आपण, गृहपती आणि गृहपती हा मुख्यतः वैश्य असतो जो कालांतराने श्रीमंत होतो आणि जो या आर्य संस्कृतीला कुठेतरी खतपाणी पोषक भरण पोषण करतो. जे गृहपती वारंवार येणाऱ्या वेगवेगळे कर्मकांड, वेगवेगळ्या पूजा अर्चा यज्ञ सारखे प्रकार हे पुरोहिताकडून करून घेतो आणि तो त्याला गृहपती म्हणून आपल्याला बुद्ध साहित्यामध्ये पण गृहपतीचा उल्लेख आपल्याला दिसतो. गृहपती म्हणून त्याचं एक प्रकारे प्रतिष्ठा ही वाढवलेली ही दिसते. आणि उत्तर वैदिक काळामध्ये आपण वर्णाचं जर पूर्ण व्यवस्था बघितली तर वर्णाची व्यवस्था आपल्याला आणखीन दोन शब्द इथे मोठ्याने किंवा मोठ्या प्रमाणामध्ये क्रिस्टलाइज झालेले दिसतात. ते म्हणजे गोत्र आणि प्रवर. गोत्र आणि प्रवर म्हणजे बऱ्याचशा मोठ्या प्रवरांमध्ये अनेक गोत्र असतात आणि सगोत्र विवाह असगोत्र विवाह सारखा प्रकार आपल्याला नंतर दिसतो. म्हणजे प्रवरामध्येच लग्न करायचं परंतु म्हणजे त्या गोत्रामध्ये नाही करायचं, त्याच प्रवरामध्ये असलेल्या दुसऱ्या गोत्राबरोबर लग्न करायचं, त्याला असगोत्र विवाह म्हणतात. म्हणजे कुठेतरी इथे उत्तर वैदिक काळामध्ये वर्णाची रचना त्याच वर्णामधले लोक त्याच कप्प्यामध्ये राहण्यासाठी त्याच प्रवरामध्ये राहण्यासाठी रक्तसंबंध प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने ते आपसामध्ये लग्न करायला लागले गोत्राच्या बाहेर परंतु त्याच प्रवरामध्ये. याच्यावर बऱ्याचशा प्रमाणे चर्चा झालेली आहे. मी नंतर याच्यावर वेळ मिळाला चर्चा करेल. सांगायचं तात्पर्य हेच की दर्जानुसार नवीन समाजाचं कुळ संख्येमध्ये भर पडायला लागली. आता जातीची निर्मिती कशी झाली याच्या दृष्टीने जसं
गृहसूत्र धर्मसूत्रापासून तर मनुस्मृतीपर्यंत किंवा नारद किंवा याज्ञवल्क्य स्मृतीपर्यंत आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये एक संकर किंवा वर्णसंकराचा एक नियम किंवा एक प्रकारे विधान निरूपण हे मिळतं. आता याच्यामध्ये संकर वर्णसंकरामधून आपली जात निर्माण झाली असं समजतं. सॉरी, लाईट गेले होते. तर मी हे सांगत होतो की जर ब्राह्मण पिता असेल आणि दुसऱ्या वर्णाची माता असेल किंवा माता वेगळ्या वर्णाची असेल आणि पिता वेगळ्या वर्णाचा असेल तर त्यांच्या अपत्याचं कोणत्या प्रकारे म्हणजे कोणत्या वर्णामध्ये त्याचा समावेश होईल या प्रकारचा जेव्हा गुंता निर्माण व्हायला लागला एक उत्तर वैदिक काळामध्ये, तर गृहसूत्र धर्मसूत्रांनी हे जे वरचे शब्द आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्राह्मण पुरुषा आणि क्षत्रिय स्त्रीपासून जर कोणता अपत्य निर्माण झालं तर त्याच्या जातीचं कोणतं लेबल असेल तर सवर्ण, निषाद, परासव, अपस्तंभ, दौशांत, उग्र, मला शुद्धलेखनाच्या चुका प्लीज माफ करा, उग्र, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आपल्याला तिथे नावं दिलेले दिसतात. आता ही नावं दिलेली आहेत गृहसूत्र धर्मसूत्राच्या रचनाकारांनी, जे आपण गौतम, गोबिल, खदीर, वशिष्ठ अशा वेगवेगळ्या ऋषीमुनींच्या त्या स्कूल्सने ह्या प्रकारचे वेगवेगळे गृहसूत्र धर्मसूत्र लिहिले आहेत. परंतु त्याच कॉम्बिनेशनसाठी आपण जेव्हा मनुस्मृती बघतो किंवा स्मृती लिटरेचर बघतो तर वेगळे नावं दिसतात. म्हणजे ब्राह्मण पिता आणि क्षत्रिय माता यांच्यापासून निर्माण झालेला जर कोणी अपत्य असेल तर त्याची जातीचं नाव काय असेल तर मूर्धावसित, अंबस्त, परासव किंवा निषाद, महिष्य, उग्र. बघा, उग्र ह्या कॉम्बिनेशनला आधी म्हणतात गृहसूत्र धर्मसूत्राच्या म्हणजे अराउंड 700 किंवा 600 इसवी सन पूर्व, लुजली मी म्हणतोय, 200 वर्ष इकडे तिकडे उग्र हे त्याला म्हणतात. परंतु पुन्हा 501 वर्षानंतर त्याच कॉम्बिनेशनला म्हणजे पिता जर वैश्य असेल आणि माता जर शूद्र असेल तर त्यांच्या अपत्याला 500-600 वर्षानंतर करण अशा प्रकारे नामाभिधान किंवा जातीचं नाव देण्याचा प्रयत्न केला. इथं मी ही स्लाइड याच्यासाठी टाकलेली आहे हे सांगण्यासाठी की एक वाक्यता नाहीये वैदिक संहितेमध्ये पण जे आपण आपली अतिशय म्हणजे रेफरन्स पॉइंट किंवा ज्या प्रकारे आपण त्याला एक आदर्श समाजाचं निरूपण म्हणून वैदिक साहित्याकडे बघतो त्याच्यामध्ये पण एक वाक्यता नाहीये. तर इथे एक गोष्ट दिसते आपल्याला की आर्य समाजामध्ये पण वेगवेगळ्या टोळ्यानुसार वेगवेगळं वैश्विक दृष्टिकोन आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी कोणी मनूपासून, कोणी कॉस्मिक मॅन पासून, कोणी ब्रह्मदेवापासून सृष्टी निर्माण झाली पासून तर कोणकोणत्या वेगवेगळ्या आधारे वर्णसंकराच्या जातीचं इथे नामाभिधान होईल या प्रकारे आपापल्या सोयीने आपापल्या क्षेत्रानुसार आणि ज्ञानानुसार ऑफकोर्स तिथे नियम मांडलेले दिसतात. आतापर्यंत आपण जे बघितलं ते संपूर्ण जसं मी सांगितलं तुम्हाला की आपला प्राचीन भारताच्या इतिहासाचं ज्ञान व्यवहार हे पूर्णपणे वैदिक साहित्यामध्ये असल्यामुळे आपण संपूर्ण भारताचा इतिहास, प्राचीन भारताचा समाज संस्कृतीचा इतिहास हा आपण मुख्यतः हा उत्तर भारत केंद्री आणि फक्त वैदिक साहित्य केंद्रीच लिहित असतो. इथं मी प्रयत्न केलेला की हे जे घडत होतं हे फक्त उत्तर भारतामध्ये घडत होतं. दक्षिण भारतामध्ये म्हणजे पेनिन्सुलर पार्ट ऑफ इंडियामध्ये काय घडत होतं तर दक्षिण भारतातील जातीचा उगम जर आपण ट्रेस करायचा ठरवला, त्याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला अतिशय उशिरापर्यंत म्हणजे इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकापर्यंत म्हणजे उत्तर भारतामध्ये ते पण
वायव्य सरहद्दीच्या छोट्याशा भागामध्ये, म्हणजे जिथे सिंध प्रांत आहे, पाकिस्तानचा पंजाब आहे, पाकिस्तान भारताचा हरियाणा आणि काही प्रमाणामध्ये उत्तर प्रदेश आणि पूर्वेचा आजचा बिहार, एवढ्याच भागामध्ये आपल्याला ही वर्ण जाती संस्था उदयाने विकास होताना दिसते. ती प्रक्रिया दक्षिण भारतामध्ये ॲज लेट ॲज 6वे-7वे शतक, म्हणजे 1000 वर्षानंतर ती प्रक्रिया दक्षिण भारतामध्ये आपल्याला पल्लव आणि चोळ राजांच्या अनुषंगाने दिसते. त्याच्या आधी काय दिसतं, काय आहे का आपल्याला विश्वसनीय स्रोत साधने ज्याच्या अनुषंगाने आपण दक्षिण भारताच्या समाज संस्कृतीच्या जडणघडणीचा एक प्रकारे मागोवा घेऊ शकतो? तर आपल्याला एक संगम लिटरेचर सापडतं. संगम एक प्रकारे वाङ्मयीन किंवा साहित्यिक परिषदा अतिशय म्हणजे क्रिएटिव्हिटीच्या, सृजनशीलतेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचे. म्हणजे तुम्ही विचार करा की चोळ, पांड्य आणि चेर या 3 राज्यांमधून हे सगळे साहित्यिक मंडळी, प्रतिभावान मंडळी हे एकत्र येऊन दरवर्षी एक संमेलन घ्यायचे आणि त्याच्यामधून साहित्य निर्मिती करायची. ती साहित्य निर्मिती ही इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकाच्या अनुषंगाने झालेली दिसते. 3ऱ्या शतकाच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये बरेचसे नावं तुम्हाला माहित असेल, तोल्काप्पियम किंवा मणिमेखलाई, टोडाटोडा सारखे बरेचसे साहित्य आपल्याला कृती त्याच्यामधून निर्माण झाले. त्या साहित्यामध्ये जर आपल्याला काही कशा प्रकारचे जात किंवा कशा प्रकारचे वर्ग किंवा समाज स्तर रचना दिसते हे शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला तेव्हाची दक्षिण भारताची समाज संस्कृती ही पूर्णपणे क्लॅन बेस्ड, म्हणजे कुळनिहाय आपल्याला राजकीय सत्ता तिथे दिसते आणि त्याच्यानुसार आपल्याला त्यांचं जे धर्म किंवा धर्म सापेक्ष जी बाब दिसते त्याच्यामध्ये टोटेम ॲनिमलचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे उल्लेख आपल्याला सापडतो. मासा, साप, नाग, वाघ सारखे बरेचसे टोटेम ॲनिमल दिसतात आणि त्याच्यानुसार त्या वेगवेगळ्या समाज समूहाची असे ग्रुप्स किंवा क्लस्टर्स आपल्याला त्या संपूर्ण दक्षिण भारतामध्ये आपल्याला दिसतात. जसं मी सांगितलं की पल्लव चोळ राजांचा उदय जेव्हा 6व्या-7व्या शतकामध्ये होतो तेव्हा कुठेतरी वैदिक साहित्य आधारित जी ब्राह्मणी संस्कृती असते. आता इथे मी ब्राह्मणी हा शब्द कोणत्या जातीला वापरत नाहीये, एका जाती विशेष प्रवृत्तींना किंवा त्या संस्थेला किंवा त्या व्यवस्थेला वापरत आहे. तर त्या प्रकारची वैदिक साहित्य आधारित आपल्याला व्यवस्था, त्याचा इंट्रोडक्शन, त्याचा उल्लेख किंवा त्याचा प्रकारे त्याचा कुठेतरी त्या व्यवस्थेने ह्या दक्षिण भारताला कवेत घेण्याची प्रक्रिया सुरू होते ती 6व्या शतकानंतर, जिथे आपल्याला पल्लव राजा मोठमोठे जसे म्हणजे हे आहेत राजसूय यज्ञ आहेत, असे मोठमोठे यज्ञ करतात. महाराष्ट्रामध्ये सातवाहन हे राजे जेव्हा येतात तेव्हा त्या आपल्याला सातवाहनाच्या काही राजांनी पण अश्वमेध यज्ञ केल्यासारखे किंवा तुम्हाला त्यांच्या नाण्यांवरून किंवा वेगवेगळ्या त्यांनी घेतलेल्या बिरुदांवरून, टायटल्सवरून, शिलालेखांमध्ये कुठेतरी जाती व्यवस्थेचा आपल्याला तिथे अंतर्भाव किंवा प्रादुर्भाव झालेला तिथे दिसतो महाराष्ट्राच्या त्या प्रदेशामध्ये. तर अशा प्रकारे आपण ज्या प्रकारच्या वेगवेगळ्या गैरसमजामध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास बघतो तर त्यानुसार आपल्याला असं एक मेव असे प्लेन ब्लँकेट ही कन्सेप्ट ही दिसत नाही आपल्याला. लाईट आलेत. तर आपल्याला ही टप्प्याटप्प्याने पूर्ण महाकाय भारतीय उपद्वीप खंडामध्ये
ही व्यवस्था म्हणा किंवा ही जाती संस्था म्हणा, ही हळूहळू ही अशी पसरलेली दिसते. आता या संपूर्ण आकलनामध्ये काय उणिवा आहेत किंवा काय गॅप्स आहेत किंवा कशा प्रकारे काही ग्लेअरिंग चुका आहेत ते आपण बघूया. फॉर एक्झाम्पल, आपण ज्या भूभागाच्या बद्दल पूर्ण भारताचा इतिहास हा योजतो किंवा त्याचं आकलन स्पष्ट करतो, तो केवळ हा एवढाच भाग आहे जो मी सांगितला. तिथेच आर्य संस्कृतीचा उदय विकास झालेला दिसतो उत्तर वैदिक काळापर्यंत. परंतु प्राचीन भारताच्या समाज संस्कृतीचा इतिहास आपण हा पूर्ण भारताचा म्हणजे आताचा पाकिस्तान, बांगलादेश आणि बराचसा नेपाळचा भाग पण हे करून बोलतो जसं काही इतर म्हणजे मध्य भागामध्ये किंवा पेनिन्सुलर भागामध्ये कोणीच राहत नव्हतं. तर या मुद्द्यावर जर आपण वैदिक साहित्य सोडून किंवा त्याच्याबरोबर इतर साहित्य पण बघितलं की बौद्ध साहित्य जर आपण बघितलं त्याच्यामध्ये त्रिपिटिकांपासून तर महावंशापर्यंत, नंतर पण जातक कथांपर्यंत, किंवा जेव्हा आपलं थेरवाद निर्माण होतो आणि दक्षिण भारतामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्म, वेगवेगळ्या साहित्य कृती निर्माण झाल्या ज्याच्यामध्ये पहिल्यांदा उल्लेख गुलामांचा येतो, पुक्कुसावा सारख्या याचा येतो, चननांचं पुस्तक आहे. त्याच्यावरून पण आपण त्याची मदत घेऊन प्लस जैन साहित्याची आगमांची मदत घेऊन प्लस त्याच्यामध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये पुरातत्वीय साधनांची मदत घेऊन, कारण जेव्हा आपलं हे वैदिक आणि उत्तर वैदिक म्हणजे ऋग्वेदिक आणि उत्तर वैदिक जी परंपरा इथे नांदत होती तेव्हा मुख्य भारताच्या भूमीवर अतिशय संपन्न ही ताम्रपाषाण युगीन संस्कृती नांदत होती. म्हणजे राजस्थानमध्ये आहार संस्कृती म्हणा, कायता संस्कृती म्हणा, किंवा तुमच्या मध्य प्रदेशमध्ये माळवा संस्कृती, महाराष्ट्राच्या सारख्या भागामध्ये तुमची अतिशय संपन्न नाशिक जोरवे संस्कृती म्हणा, ह्या संस्कृती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेल्या दिसतात. इनामगावचा रिपोर्ट 2 व्हॉल्यूम मध्ये सांकलिया साहेब यांनी लिहिलेला जो आहे, एडिट केलेला आपले ढवळीकर साहेबांनी केलेला आहे, त्याच्यावरून बऱ्याचशा संपन्न संस्कृतीची आपल्याला प्रचिती मिळते. त्यांचे अनुभव विश्व जर प्राचीन भारताच्या समाज संस्कृतीच्या जडणघडणामध्ये जर आपण ते समाविष्ट केले नाही तर आपला ज्ञान किंवा ज्ञान व्यवहार जो प्राचीन भारतीय समाजाबद्दलचा आहे, जातीय संस्था सारख्या संस्थांच्या उदय विकासाबद्दलचा आहे, तो अतिशय कोता राहील असं मला वाटतं. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा मी इथे घेतो की भारतीय प्राचीन समाजाची जर आकलन आपल्याला करून घ्यायची असेल तर आपण पुन्हा पुन्हा आर्य संस्कृती ही एकमेव वाहक, इट वॉज द ओनली कल्चरल एजन्सी असं आपण समजतो. ती जर न समजता बरेचशा पॅरलल ट्रायबल ग्रुप्स म्हणजे आदिवासी समाज संस्कृती सुद्धा एक समाज संस्कृतीच्या जडणघडणाचे पण वाहक असू शकतात. त्यांच्या असलेल्या प्रथा, त्यांच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या रूढी परंपरा पण आपण जर एकत्र आणून एक वैविध्यपूर्ण प्राचीन भारताचा समाज संस्कृतीचा अभ्यास केला तर मला तरी वाटतं खऱ्या अर्थाने आजच्या वैविध्यपूर्ण विविध बहुल सांस्कृतिक भारताच्या समाजाला कुठेतरी न्याय असा प्राचीन भारताचा इतिहास मिळेल. आणि त्या अनुषंगाने बघा, फॉर एक्झाम्पल ही जी आहे ही स्लाइड, हा जो नकाशा आहे तो उत्तर वैदिक काळाच्या शेवटचा टप्प्याचा हा नकाशा आहे, जिथे तुम्ही बघू शकाल की पूर्ण महाद्वीप खंडामध्ये शहराचे नगराचे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये उल्लेख आहेत. पोर्ट सिटीज म्हणजे बंदरं आहेत
आणि पूर्ण भारताचं त्या दृष्टीने म्हणजे व्यापाराच्या दृष्टीने एकीकरण झालेलं आहे, सांस्कृतिक दृष्ट्या एकीकरण झालेलं आहे. परंतु तेव्हाच उत्तर वैदिक काळामध्ये म्हणजे जो मी अभ्यास केला गृहसूत्र आणि धर्मसूत्राचा, त्याच्यामध्ये जे महाजनपदाचे बरेचसे ठिकाणं आहेत त्याला संकीर्ण योनी म्हटलेलं आहे. संकीर्ण योनी म्हणजे त्या भागाला भेट देणं, त्या भागाशी जाणं हे कुठेतरी कंटॅमिनेटेड, कुठेतरी पोल्युटेड, हे अमान्य अशा प्रकारे हे दिलेलं. आणि ही संपूर्ण ज्ञान रचना म्हणा किंवा ज्ञान व्यवहार म्हणा, हा आहे आर्यवर्तच्या अनुषंगाने केलेलं दिसत. आर्यवर्तचा मी हा ग्लोब इथे बघा डाऊन केला, तर इथे कुठेतरी बायनरी ऑपोजिशन्स एक प्रकारे आपल्याला केलेले दिसतात. याचा पण कुठेतरी आपण संज्ञान घेतलं पाहिजे, ज्याकडून आपण प्राचीन भारताच्या जाती आणि वर्णाकडे बघू. आता ही कदाचित माझी शेवटची स्लाइड आहे की जाती आणि वर्णाचं स्वरूप, त्याचा अर्थ हा वेगवेगळ्या काळामध्ये बदलत असतो. कुठेतरी आपण अतिशय मोठी घोडचूक करत आहोत की कुठेतरी प्राचीन भारतामध्ये कुठेतरी एखाद्या एकमेव अशा साहित्य कृतीमध्ये ज्या प्रकारे जात किंवा वर्ण दिलेली आहे तीच एक आदर्श व्यवस्था आहे. 1000-1500 वर्षानंतर आताच्या समुदायाला तीच व्यवस्था कशी चांगली आहे अशा प्रकारचा आपण आर्ग्युमेंट, तर्कवितर्क आजकाल करत आहोत. परंतु सांगण्याचं म्हणजे एक मुद्दा हा आहे की कालोक्रमानुसार की कालोघामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या बदलत असतात. आपला वैश्विक दृष्टिकोन बदलत असतो. त्यानुसार वेगवेगळ्या निमित्ताने, व्यवसायानुसार किंवा तुमच्या स्थलांतरानुसार वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या, त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात, त्याचे जीवन दृष्टी, वर्ल्ड व्ह्यूज हे वेगवेगळे असतात. आणि त्याच्यानुसार त्याच वर्णाच्या कप्प्यामध्ये वेगवेगळे नवीन व्यक्तित्व, आयडेंटिटीज तिथे खोचणे किंवा तिथे त्याला इम्पोज करणे, ही बाब ही अतिशय कृत्रिम आणि अनैसर्गिक मला वाटते. आणि त्याच्यानुसार जाती आणि वर्णाची 20व्या शतकामध्ये, आताच्या 21व्या शतकामध्ये त्याचा अभ्यास होण्याचा, या अनुषंगाने जॅक गुडी यांचं आर्टिकल खूप फेमस आहे, ज्याने म्हणजे तांबियन हे जे अँथ्रोपॉलॉजिस्ट, खूप रेप्युटेड अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, तांबियन यांच्या पुस्तकामध्ये पण जॅक गुडींनी ते सगळं मिक्स्ड कास्ट बद्दल एक अँथ्रोपॉलॉजिकल मॉडेल दिलेलं आहे. आता जात ही आजकाल हा प्रॉब्लेम फक्त खालच्या जातीचाच आहे अशा प्रकारे कुठेतरी आर्ग्युमेंट होताना दिसतं. आता जातीचं संपूर्ण भारतीय परिप्रेक्ष्यामधून, समाज वास्तवामधून उच्चाटन करण्याचा प्रयत्न फक्त खालच्या जातीतलेच लोक का करत आहेत, हा पण एक प्रश्न आपल्याला येतो. कारण आपल्या समोर या प्रकारचं एकांगी प्राचीन भारताचं समाज संस्कृतीचं एक प्रकारे चित्रण केलं जातं, एकांगी केलं जातं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला डूज अँड डोंट्स, कोड ऑफ कंडक्ट, एथिकल इम्परेटिव्ह, ज्याच्यामुळे वर्तनावर बऱ्याचशा नीती नियमांनी हे बंधनं हे घातलेले दिसतात. आता तसं बघितलं तर विश्वामध्ये, पूर्ण जगामध्ये भारतीय समाज हा एकमेव समाज आहे की जो आताचे वर्तन कसे असावे यासाठी 1,500-2,000 वर्षापूर्वीचा एखादी साहित्य कृती कोट करतो. जगामध्ये कुठेच याचं उदाहरण नाहीये. पण त्याच्यामुळे काय होतं की ज्या जातींना, ज्या वर्ग जातींना त्या जाती संस्थेमध्ये सामाजिक प्रतिष्ठा आपोआप मिळालेली आहे, सामाजिक दर्जा आपोआप मिळालेला आहे, त्यांनी कुठेतरी ही सिस्टीम, ही व्यवस्था ही आजतागायत चालावी म्हणून प्रयत्न केलेले दिसतात.
आणि त्याच्यानुसार इतर जाती त्यांची आर्थिक आणि संपूर्ण सर्व्हायव्हिंग मेकॅनिझमच अवलंबून आता डिपेंडन्सी ही उच्च जातींवर दिसते. त्यानुसार त्यांना अपमानजनक आपल्याला जे वेगवेगळे डूज अँड डोंट्स गृहसूत्र धर्मसूत्रामध्ये दिसतात आणि ज्या व्यवसाय ज्या प्रकारची कामं ह्या काही जातींना दिलेली जातात, जी कामं ही साधारणपणे समाजामध्ये अप्रतिष्ठेची, अपमानास्पद, अस्वच्छ, अशुद्ध मानली जातात, तीच कामं आपल्याला त्या काही विशिष्ट जातींना दिले जातात आणि मग पिढ्यानपिढ्या ती जात किंवा ते समूह तेच कामं करत असल्यामुळे त्यांना एक लार्जर नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये म्हणा किंवा आर्थिक व्यवस्थेच्या उत्पादनामुळे मध्ये म्हणा अतिशय कमी आणि निकृष्ट दर्जाचा असा भाग मिळतो आणि त्याच्यामुळे ही संपूर्ण व्यवस्था ही विषमतेची व्यवस्था असते. आणि त्याच्यामुळे मला इथे एकच आग्रह शेवटी करावासा वाटतो की या अनुषंगाने आपण जर वैविध्यपूर्ण भारतीय समाज संस्कृतीच्या पाळेमुळे प्राचीन भारताच्या विविध स्रोत साधनांमध्ये जर बघितले नाहीत तर आपला प्राचीन भारताचा समाज संस्कृतीचा अभ्यास अतिशय एकांगी राहील, लॉपसाइडेड राहील, पूर्वग्रह दूषित राहील, प्रिज्युडाइज्ड राहील आणि त्याच्यामुळे ते अनुभव विश्व हे सगळ्यांचं कॉमन अनुभव विश्व नसेल, हे अतिशय एकांगी अनुभव विश्व नसेल आणि याच्यामुळे कोणतीही विषमता ही जन्मतः नसते, ही समाज ती व्यवस्था म्हणजे वर्ग, जात, स्त्री, दास्य जर आपण बघितलं तर ही स्वामी दास्य हे संबंध या वेगवेगळ्या सामाजिक वर्ग आणि प्रवर्गामध्ये ही व्यवस्था तयार होते आणि ती जन्मतः नसते, ही सांस्कृतिकरित्या ही पिढ्यानुपिढ्या त्याच्यामध्ये जोडल्या जाते, शिकवल्या जाते आणि तशी पेनेट्रेट कंडिशन्ड केली जाते. शेवटी मी पुन्हा एकदा सिंधुजन अकादमीचं त्यांच्या सगळ्या त्या ॲक्टिव्हिटीज मला खूप आवडल्यात. त्याचे जे डॉक्टर शिंदे आहेत, इतर बरेचसे व्यवस्थापन करणारे लोक आहेत, त्यांची माफ करा मला नाव माहीत नाही. त्या सर्वांचं मी आभार मानतो. माझ्या या बिनाईल व्हर्च्युअल ऑडियन्सचं पण व्ह्युअर्सचं पण मी आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.